रितेश देशमुखला महाराज म्हणून लोक ट्रोल करताय, पण तिथंच या 3 ऍक्टरनी ही भूमिका अशी साकारली होती की लोकांनी त्यांना फक्त महाराज म्हणून पसंतच नाही केलं, तर अक्षरशः डोक्यावर घेतलं. नंबर 3 वर आहे चिन्मय मांडलेकर. चिन्मय जेव्हा महाराज म्हणून पडद्यावर येतो तेव्हा त्याची ती करारी डोळे आणि डायलॉग डिलिव्हरी बघून प्रेक्षक आपोआप खिळून राहतो. फर्जंद, फत्ते शिकस्त आणि पावनखिंड या सिनेमामध्ये ज्या प्रकारे त्यांनी महाराजांचं चातुर्य आणि संयम दाखवलाय त्याला अजिबात तोड नाहीये. नंबर 2 वर आहे शरद केळकर. शरदचा गरजावणारा आवाज, त्याची हाईट आणि पर्सनॅलिटी एकदम सॉलिड आहे. जेव्हा तो डोक्यावर जिरेटोप घालून आणि कपाळावर चंद्रकोर लावून सिंहासनावर बसतो तेव्हा डोळ्यासमोर हुबेहूब महाराजांची प्रतिमा उभी राहते. कास्टिंग कशी असावी याचं जिवंत उदाहरण. आणि नंबर 1 वर आहे चंद्रकांत मांढरे. ज्या काळात स्पेशल इफेक्ट नव्हते त्या काळात चंद्रकांत यांनी महाराजांची प्रतिमा लोकांसमोर अशी उभी केली होती की ती आजही लोकांच्या मनातून पुसून गेलेली नाही. 1952 मध्ये आलेल्या छत्रपती शिवाजी या सिनेमात चंद्रकांत मांढरे यांनी ही भूमिका इतकी ताकदीने साकारली की तेव्हापासून कित्येक वर्ष लोकांसाठी शिवाजी महाराज म्हणजे चंद्रकांत मांढरे असंच समीकरण होतं.